शपथविधीसाठी महायुतीकडून जय्यत तयारी सुरू आहे। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण राज्यातील प्रमुख नेत्यांना दिलं जाणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण दिलं जाणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। शुभम, शपथविधीची जय्यत तयारी सुरू आहे आणि राज्यातील प्रमुख नेत्यांना आमंत्रण दिलं जाणार आहे। जान्हवी, आपण बघू शकतो मोजून 2 दिवस राहिलेले आहेत। 2 दिवसांनी जो आहे महायुतीचा जोरदार शपथविधी सोहळा जो आहे मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने जय्यत तयारी जी आहे ती देखील करण्यात येत आहे। महायुतीतील तिन्ही पक्षांकडून असं सांगण्यात आलं होतं की या शपथविधी सोहळ्यासाठी आम्ही विरोधी पक्षाचे जे नेते आहेत, लोक आहेत, त्यांना देखील आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील जे प्रमुख नेते आहेत, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटील सोबत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील या सगळ्यांना जे आहे आमंत्रण देण्यात येणार आहे आणि सोबतच राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत सिनेसृष्टी, क्रीडा क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनाही निमंत्रण जे आहे या शपथविधी सोहळ्याचं देण्यात येणार आहे। मोठा कार्यक्रम होणार आहे। सुमारे 2000 सिटिंग कॅपॅसिटीचं व्हीआयपीचं सिटिंग कॅपॅसिटी असणार आहे। यामध्ये या सगळ्या नेत्यांना बसण्याची आसन व्यवस्था देखील असणार आहे। तयारी जी आहे आझाद मैदान या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि अवघ्या काही वेळात एक सुमारे 10:30 ते 11 वाजता महायुतीचे सर्व नेते आझाद मैदान या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पोहोचत आहेत। जानली जी मात्र आपण पाहिलं शुभम, दुसऱ्याच दिवशी अगदी महापरिनिर्वाण दिन देखील आहे। गर्दी ही मोठ्या प्रमाणात असणार आहे। या सगळ्या गोष्टींचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात येत आहे? अर्थातच पोलीस प्रशासनावर कुठेतरी दबाव येत आहे। त्यांच्या पुढे आता एक मोठं आव्हान असणार आहे कारण की 5 तारखेला जे आहे संध्याकाळी सर्व लोक जे आहेत, नागपूर असेल किंवा देशभरातून, राज्यभरातून असेल, ते सगळे सीएसटीच्या दिशेने येत असतात। बहुतांशी रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या सीएसटीला त्यांचा शेवटचा थांबा असल्या कारणाने मोठी गर्दी जी आहे सीएसटी स्थानकात होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि एकीकडे शपथविधी सोहळा आणि दुसरीकडे होणारी गर्दी, आंबेडकर अनुयायी यांची होणारी गर्दी, तर पोलीस प्रशासनासमोर एक मोठं आव्हान असणार आहे। पण तशा पद्धतीने मोठा फौजफाटा देखील पोलीस प्रशासनाचा असणार आहे। कुठलंही गालबोट लागू नये दोन्ही कार्यक्रमांसाठी, यासाठी रेल्वे प्रशासन आणि सोबतच पोलीस प्रशासन एकत्रित काम करताना दिसून येणार आहेत। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।